नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी, सविता ब्लॉग, साहित्यकला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये आज आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी संसार या विषयावर बोलणार आहे. संसार म्हणजे काय? बहिणाबाईंनी आपल्या ओवीतून सादरीकरण करून दाखवलेलंच आहे. 1961 सालचा चित्रपट आहे तो. आणि त्याच्यामध्ये सुमन कल्याणपूरकर यांनी गायलेलं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. मी गाऊन दाखवणार होते, पण माझा आवाज आता व्यवस्थित नाहीये, सर्दी खोकला झाले त्यामुळे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटं कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडन कुढन, येड्या गळ्यातला हार म्हणून नको रे लोढन. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. जेवढं सुख येईल तेवढं आनंद एन्जॉय करा, आणि दुःख आलं तर त्याला खंबीरपणे पुढे जा. जेवढं रडणं कुडणं आपण संसारात करतो, रडतो पडतो, आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, त्रास होतो, कष्ट पडतात, पण ते आनंदाने जर कष्ट केलं ना, तर त्याचं चीज हे नक्की होतच होतं. संसार कधी खोटा म्हणून चालायचा नाही, बहिणाबाई म्हणतात. आपण म्हणतो की काय नाही, संसाराला ह्या काय संसाराला अर्थ आहे, असल्या संसाराला काही अर्थ आहे का? नाही. संसार म्हणजे एक आनंद घेण्याचा क्षण असतो, जो दोघांनी एकमेकांचा विचार करून इथपर्यंत पोहोचायचं असतं. संसार म्हणजे एक आरसा असतो. आरसा म्हणजे आपलं प्रतिबिंब त्यातून उमटवायचं असतं आणि आपण साध्य करून दाखवायचा असतो की आपण संसार करून दाखवला. संसार करणं एक चॅलेंज असतं आपल्यासाठी. ते चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट करायचं आणि म्हणायचं, नाही मी करूनच दाखवेन. ते कुणाला जमतं, कुणी हार मानतं, कुणी म्हणतं चला जाऊ द्या, आजचा दिवस ढकलायचा आहे, उद्या आपण बघू काय होईल ते होईल. पण तसं नाही. शून्यातून जग निर्माण करणं ह्याला म्हणतात खरा संसार करणं. आणि जर आपण संसार करताना आपला जर ठोकरा आला, आपली ही खरी शिकवण असते आपल्याला. आपण शाळेतला अभ्यास तरी आपल्याला परीक्षा दिल्याच्या नंतर, पास झाल्याच्या नंतर आपल्याला मार्क मिळतात, आपण पाठांतर करतो, त्याच्यावर अभ्यास करतो, पण आपल्याला संसाराचा धडा हा अनुभवातूनच शिकायला मिळतो. कुठे ठोकरा लागतात, कुठे आपल्याला यश मिळतं, यश मिळाल्याच्या नंतर आपण माजतोत का, आणि ठोकरा लागल्याच्या नंतर आपण हार मानतोत का. सुख दुःख दोन्ही गोष्टी संसारात येतात. सुख असल्याचा आनंद वेगळाच असतो, आणि दुःख आल्याच्या नंतर जरा तो हिरमुसतो, पण त्याला सुद्धा म्हणायचं ये आनंदाने ये. दुःखाला सुद्धा म्हणायचं आपल्या दारात येताना, ये आनंदाने ये, मी थोड्या थोड्या प्रमाणात का होईन तुला सारेन बाजूला, तुला सारेन मी माझ्या बाजूला, आणि परत मी सुखाचे क्षण घेऊन येईन मी माझ्या संसारात. संसार एक आनंद असला, जर कधी चटणी भाकर जरी असली तर तो आनंदाने खावा, दोघांनी एकमेकांना सांभाळून, नवरा बायकोने एकमेकांचा विचार घेऊन. मी म्हणते तेच खरं आणि नवरा म्हणणार की मी म्हणतोय तेच खरं, असं म्हणून संसार होत नाही. दोघांनी एकमेकांचे विचार, एकमेकांना सांभाळून घेणं आणि त्या संसारातून पुढे जाणं, ही खरी कला आहे आयुष्याची जगण्याची, माझ्या दृष्टीने. मी माझं सांगते. मी काही कोणता लेख वगैरे आज काय वाचला पण नाही आणि बनवलेला पण नाही आहे. सहज आठवला म्हणून शेअर करावा म्हटलं. आता गणपती बाप्पा येत आहेत, महालक्ष्मी येत आहेत, माझी तीच घराची तयारी चालू आहे, साफसफाई वगैरे. पुढच्या आठवड्यात नक्की माझे ब्लॉग बघत जात जा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा आल्याच्या नंतरचे वगैरे मी नक्की व्हिडिओ टाकत जात जाईल. आणि काय असतं, जेवढं तुमचं घरामध्ये आदरातिथ्य जेवढं तुम्ही करशाल ना, उंबराच्या आतमध्ये कुणीही येऊ द्या तुमच्या घरामध्ये, त्यांचं आदरातिथ्य छान करा.
दुश्मन जरी आला तरी आपल्या घराच्या आतमध्ये पाऊल जर त्याने टाकलं ना, तर म्हणतात ना, अतिथी देवो भव. तो कोणत्या रूपाने येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपल्या दारामध्ये आपली तुळस हसली पाहिजे. आपली झाडं बोलली पाहिजेत, झाडात झाडं. आपल्या घराच्या भिंती आपल्याशी बोलल्या पाहिजेत. असं तुम्ही घरातलं वातावरण ठेवा. आनंदी, इतका आनंदी की दुःखसुद्धा म्हटलं पाहिजे आल्याच्या नंतर, नको, जास्त वेळ नको टिकायचं आता. दुःखाने पण म्हटलं पाहिजे, नको आता जास्त वेळ नको टिकायचं. आणि दुःखसुद्धा सुख म्हणून आनंदाने त्याला वाटं लावायचं आपल्या उंबऱ्याच्या बाहेर. दुःखाला सुद्धा उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा आपल्या घरातल्या आनंदाच्या भिंती, बोलक्या भिंती, आपली हसणारी तुळस, आपल्या समोरची झाडं, ह्यांनी पण दुःखाने पण स्वतःला म्हटलं पाहिजे, नको, नको ह्यांच्या घरात जास्त काळ टिकायचं. आता निघून जाऊ आपण. आणि परत आनंदाचे क्षण आपल्या घरात कसे येतील हे आपण आपल्या हातात येते. आपल्या हातामध्ये आहे संसार कसा करायचा. त्यामुळे तुळशीला, झाडांना, घराच्या भिंती, घरातली वास्तू सगळी आपल्याशी बोलते. घर आपलं प्रसन्न वाटलं पाहिजे. संसाराचं मी व्याख्या घेत घेत घरापर्यंत आली आहे. कारण की आम्ही जेव्हा स्ट्रगल केलं आणि सिंगल रूममध्ये आम्ही राहत होतो, पत्र्याच्या रूममध्ये होतो, आम्ही खूप लाईफ स्ट्रगल केलं आणि आज आम्ही ह्या मोठ्या घरात आलो. तर मला विश्वास बसत नाही आहे की मला खरंच हे माझ्या नशिबात होतं का? हे कसं कसं साध्य झालं असेल हे? माझं यश मला मिळालं. कष्टाचं फळ मिळतं, नक्की मिळतं. उशिरा का होईना मिळतं, नक्की मिळतं. म्हणून प्रामाणिक कष्ट करा. हार मानायची नाही कधीच. जिद्दीने दुःखाला पण सामोरं जायचं आणि सुख आपल्या हातात खेचून घेऊन यायचं. हे आपल्याच हातात आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. आणि कधीही हार मानायची नाही कोणत्या गोष्टीला. आज तुम्ही मला सांगा, मुंगी केवढीशी असते मुंगी. साखरेचा दाणा घेऊन जाताना तिला ते साखरेचं दाण्याचं ओझं तरी पेलवत असेल का? तुम्ही कधी पाहिलंय का तिला ते साखरेचा दाणा घेऊन जाताना किती उचलत असेल तो साखरेचा दाणा घेऊन जाताना? तिला किती कष्ट पडत असतील, पण तरीसुद्धा ती करते. चिमणी घरटं बनवताना एक 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 तिनका घेऊन येते, म्हणजे एक 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 गवत घेऊन येते आपल्या पिल्लांसाठी, संसार करण्यासाठी. आपण तर मनुष्य जाते. दुःख तर येणारच ना आपल्याबरोबर, नाही की नाही? हो की नाही? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की. म्हणून दुःखाला झुगारा आणि यशाला आपल्या संसाराच्या साहाय्याने हसत खेळत आपल्या दारात, आपल्या घरात अतिथी देवो भव म्हणत आपल्या घरात आणा आणि सुख हे लोटांगण घेतलं पाहिजे आपल्या दारामध्ये. असा संसार करून दाखवा, हीच विनंती. जर आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.